सगळेच पॉडकास्ट करतायत, सगळेच रील्सवर इन्फ्लुएन्सर बनायचे प्रयत्न करतायत, त्यांची निश निवडतात. तर या गर्दीत भविष्य आहे का? तर जिथं गर्दी आहे ना तिथं सगळ्यात मोठी अपॉर्च्युनिटी असते. त्यामुळे कॉन्टेंटमध्ये कायम एक गोष्ट डोक्यात ठेवायची की त्या निशमध्ये शिरायचं ज्या निशमध्ये ऑलरेडी जास्त लोक आहेत, कारण त्यांनी तुमच्यासाठी ऑडियन्स तयार केलेला असतो. जेव्हा कंटेंट क्रिएटर म्हणून काम करत असतो तसं एक म्हणजे काय की वेन टू गिव्ह अप, म्हणजे जसं स्पर्धा परीक्षेत असतं की स्पेसिफिक अटेम्प्ट नंतर तुम्ही सोडून द्या, किंवा बिझनेसमध्ये असतं की 1000 डेज पॉलिसी, 1000 दिवस बिझनेस चालत नसेल तर बंद करून द्या. तर कंटेंट क्रिएशनमध्ये की गिव्ह अप कधी केलं पाहिजे? कॉन्टेंट हा पॅशनचा गेम आहे, हा पैशांचा नाही आहे. क्रिंज कॉन्टेंट करायला पण हिंमत लागते, ते प्रत्येकाला नाही शक्य होत. एखादा व्यक्ती जेव्हा कंटेंट क्रिएटर म्हणून करिअर करू इच्छित असेल तर त्याने म्हणजे रिलेटिव्हली खर्च किती केला पाहिजे? AI म्हणजे फक्त आहे ना, तुम्हाला एक सांगतो की तुम्ही फावड्याने खोदताय आणि तुम्हाला JCB मिळालाय. आता तुम्ही ठरवा की ते JCB मिळालंय म्हणून रडत बसायचं का त्याचा वापर करायचा. नमस्कार, डिजिटल चावडीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मागील काही वर्षांपासून विशेषतः कोरोनानंतर यूट्यूब, इंस्टाग्राम हे फक्त मनोरंजनाचे साधन न राहता करिअरचे साधन झाले आहेत. आणि या सगळ्या प्रवासात अनेक लोकांनी प्रयत्न केले, त्यांना यश आलं, अनेकांना अपयश आलं, आणि या सगळ्या प्रोसेसमधून खूप चांगल्या पद्धतीने काही लोकांनी स्वतःचे करिअर घडवलं, आणि तेच लोक इतरांनासुद्धा चांगल्या पद्धतीने या क्षेत्रात, म्हणजे ज्याला आपण इन्फ्लुएन्सर म्हणू शकतो किंवा कंटेंट क्रिएटर्स म्हणू शकतो, याच्यात करिअर कसे घडवता येईल यासाठी ते लोकांना मार्गदर्शन करत राहतात. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा आम्हाला आमच्या प्रेक्षकांपर्यंत कंटेंट क्रिएशनमधील करिअर हा विषय घेऊन जायचा आहे, त्यासाठी सर्वात चांगला चेहरा कोण असेल हा विचार जेव्हा आम्ही केला, तेव्हा सर्वात आधी नाव आलं ते म्हणजे मनोज शिंगुस्ते यांचं. म्हणजेच तुम्हाला सगळ्यांना माहिती असणाऱ्या स्पायसी किक हा चॅनल, आणि त्या चॅनलचे सर्व मनोज शिंगुस्ते यांच्यासोबत आज आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार. तुमचा सक्सेसचा जो प्रवास आहे तो आम्ही बघितला आहे, पण फेलरचा प्रवास अनेकांना माहिती नाही, तर तो सांगा. फेल्युअर म्हणजे मी 2013-14 पहिला चॅनल सुरू केला होता. तेव्हा यूट्यूब फक्त लोक व्हिडिओ सर्च करायसाठी वापरायचे. त्या काळात म्हणजे यूट्यूबला गाणे वगैरे नव्हते, ते फक्त लोक काही ना काही व्हिडिओ टाकायचे. तेव्हा पहिला प्रयत्न केला होता, तो फेल झाला, कारण मी तेव्हा तो पार्ट टाईम करायचो. असं की ऑफिस पण करायचं, हे पण करायचं, असं झालं. दुसरा ट्राय केला होता, त्यात मी गड किल्ल्यांचे व्हिडिओ करायचो. त्यावेळी गड किल्ल्यांचे व्हिडिओ ट्रेंडमध्ये असायचे. मला वाटलं की हे चालेल, पण एक गोष्ट लक्षात आली की किल्ला चढायलाच वाट लागायची 3 तास. त्यात व्हिडिओ शूट करा, आणि त्यावेळी कसं आत्तासारखे गॅजेट नव्हते की वॉटरप्रूफ कॅमेरा तसलं काय नाही, पूर्ण भिजून जायचं. वरती गेल्यानंतर मग माईक खराब व्हायचा. सो तोही चॅनल बंद झाला. सो असे जवळपास 20-22 चॅनल झाले, जे मी असेच सगळे ट्राय केले की टेक चॅनल ट्राय करूयात किंवा रेसिपीज करूयात. मंत्रांचे चॅनल ट्राय केले. ते मी मला असं वाटायचं लोक सकाळी झोपेतून उठून फक्त मंत्र ऐकतात सगळे. कोण गायत्री मंत्र ऐकतं, कोण हरिपाठ ऐकतं. मग ते व्हायचं. मग मी म्हटलं की आपण ते करूयात. मग मी पेड मंत्राच करून घेतले, म्हणजे एका कंपनीसोबत टायअप केलं आणि मंत्र बनवून घेतले. तर तेही फ्लॉप झालं, त्यात 2-3 लाख रुपये नुकसान झालं. हे सगळं केल्यानंतर मला एक गोष्ट लक्षात आली की शॉर्टकट नाही आहे. तुम्हाला जर कॉन्टेंट बनवायचं आहे, तुम्हाला कॅमेऱ्याच्या पुढे यायला लागणार, तुम्हाला स्वतःला बोलायला लागणार, तुम्हाला वही घेऊन लिहायला लागणार. जोपर्यंत तुम्ही लिहित नाही तोपर्यंत कॉन्टेंट बनत नाही. सो या सगळ्या फेल चॅनलमध्ये एकच गोष्ट कळाली की शॉर्टकट नाही आहे. सो हा पूर्ण प्रवास जवळपास 10-12 वर्षांचा आहे. फूड ब्लॉगर म्हणून काम करावं म्हणजे हे नेमकं सुचलं कसं किंवा हे ठरवलं कसं तुम्ही? कॉन्टेंट करायचं होतं, पण फूड ब्लॉगिंग हे ॲक्सिडेंटली झालं. म्हणजे मी आणि बायको ते मोमोज खायला गेलतो, आम्ही व्हिडिओ शूट केला, तो टाकला, मग तो व्हायरल झाला. मग व्हायरल होणं म्हणजे आपल्यासाठी म्हणजे जेव्हा आपण सामान्य असतो, आपल्यासाठी 500 लाईक आले तर आपला वाटतं व्हायरल झाला. तर त्या व्हिडिओला 2,500-3 हजार लाईक आलेले. म्हटलं चांगलं आहे. मग दुसऱ्या दिवशी आम्ही एका मॉलमध्ये गेलो, मॉलचा व्हिडिओ केला, तोही व्हायरल. तिसऱ्या दिवशी केला, तोही व्हायरल. सो सलग 8 दिवस 8 व्हिडिओज, 2-2, 3-3 मिलियन व्ह्यूज. आणि 9व्या दिवशी आम्हाला एक कॉल आला साताऱ्यातनं की माझं एक हॉटेल आहे, तुम्ही शूट करायला या आणि तुम्हाला 2,000 रुपये देतो. मग असं झालं की म्हटलं खायला पण मिळतं आणि पैसे पण मिळणार, कारण फूड ब्लॉगिंग असं असतं हे नव्हतं माहिती. मला वाटायचं की लोक स्वतःहून जातात, ते वडापाव शूट करतात आणि येतात. मला हे कळालं पहिल्यांदा की पैसे मिळणार. मग आम्ही साताऱ्याला गेलो, व्हिडिओ शूट केला, तो टाकला, त्यालाही 7-8 लाख व्ह्यूज आले. पण त्या माणसाने आम्हाला 300 रुपये दिले. म्हटलं ठीक आहे चला, म्हणजे तर ते पेट्रोल पण नव्हतं निघालं. पण त्या पहिल्या दिवशी कळालं की फूड ब्लॉगिंग नावाची कॉन्सेप्ट असतं, ज्यात आपण पेड व्हिडिओज पण करू शकतो आणि त्यात पैसेही मिळतात. सो फूड ब्लॉगिंगची अशी सुरुवात झाली. तुम्ही मध्यंतरी मी ऐकलं होतं की तुम्ही जॉब करत होते, मग जॉब सोडणं, मग फुल टाईम कंटेंट क्रिएटर म्हणून करिअर करणं,
तर यातून हा प्रोसेस काय होती ही, आणि हा डिसिजन घेतला जेव्हा आपण असं डिसिजन घेतो तेव्हा आपल्याला काहीतरी करिअरची गॅरंटी असते, किंवा मग एकतर आपण काहीतरी ज्याला आपण म्हणतो की ओव्हर पॅशनेट किंवा सनकी या टाईप आपण त्यांना एक टॅग लावत असतो. तर मग तो डिसिजन कसा घेतला? मी 8 वर्ष जॉब केला, 8 वर्ष 6 महिने. आणि मला तो जॉब चांगला होता. जॉब चांगला होता माझा. मी UBSमध्ये होतो जॉबला आणि मी ॲज AVP जवळपास ॲप्सकॉन केलं. पण जॉब सोडण्याची कारणं पण तशीच होती की मला तेवढा इंटरेस्ट नंतर नाही राहिला जो सुरुवातीला होता ना, की जॉब मिळायला पाहिजे, व्हाईट कॉलर जॉब आहे किंवा आपण म्हणतो फिरणाऱ्या खुर्चीवरती जॉब आहे, AC मध्ये जॉब आहे, हे सगळं सुरुवातीला होतं. पण नंतर एक अशी वेळ आली ना, असं वाटलं काहीतरी स्वतः ट्राय करू. म्हणजे माझ्याकडे जर 8-10 वर्षांचा अनुभव आहे किंवा माझ्याकडं एक डिग्री आहे, मी MBA पण केलं आहे. असं वाटलं की 6 महिने स्वतःला देऊन बघू, जर नाहीच बाहेर काय झालं तर परत जॉब जॉईन करू. म्हणून ते 6 महिने दिले. पण त्या 6 महिन्यात एक प्रॉब्लेम काय झाला की मी जॉब सोडला 2020ला डिसेंबरमध्ये, आणि मार्चमध्ये कोविड आला. कोविड आल्यानंतर असं झालं की कुठल्याच कंपनीला शुअरिटी नव्हती की कंपन्यांचं काय होणार आहे. त्यामुळे ते जॉबही थांबले होते 5-6 महिने. मग तिथं मी ते क्लायंटचे फेसबुक पेज मॅनेज करायला घेतले. म्हणजे 3,000 ते 3,000 मी 3,000 रुपयात एका क्लायंटचं करायचो. पण त्यात पण काय झालं की क्लायंटचं काम घेतलं तरी पहिल्या महिन्यात 3,000 दिले, दुसऱ्या महिन्यात त्याला फोन केले की तरी फोनच नाही उचलले. अशा सगळ्याच क्लायंटसोबत झालं जवळपास. आणि मग यात अजून 6 महिने गेले. यात पण मी 1-2 यूट्यूब चॅनल ट्राय केले होते की मला यावेळी असं वाटलं की लोकांना आपण मोटिवेट करू. म्हणजे माझ्या खिशात एकही रुपया नव्हता, पण मला लोकांना मोटिवेट करायचं होतं. मग मी तेही केलं. तेही चांगलं फ्लॉप झालं. कारण तेव्हा इतकं टेक्निकल माहिती नव्हतं की अँड्रॉइड फोनने तुम्ही शूट करू शकत नाही. बेसिक आपल्याकडे 5-7 हजाराचे फोन असतात. मी त्यानेच ट्राय करायचो. मग तेही फ्लॉप झालं. त्यानंतर एक आयडिया आली की लोकांना 3,000 रुपये द्यायला नको वाटतंय ना, मग आपण जास्त पैसे मागू. मग एक कॉन्सेप्ट डोक्यात आले की फक्त फेसबुकच्या पोस्ट नाही करायचा. मला एक ते व्हिडिओ कसे बनवायचे हे माहिती होतं. मग कॅमेराची टीम एक ओळखीची मिळाली, ती प्री वेडिंग करायची. प्री वेडिंगवाल्याला घेऊन आम्ही पॉलिटिकल व्हिडिओ करायचो, कारण त्यांना एक कामं नसायची, कोविड होता. मग तिथून एक सुरुवात झाली. मग आलं की 3,000 मागायला लाज वाटते ना, 3,00,000 रुपये मागायचे. मग क्लायंट आपल्याला सिरियसली घेतील. सो ते केलं मी 2020 पासून 23 पर्यंत. आणि 23मध्ये असं झालं की इलेक्शन लागलंच नाही, तर तेही बंद केलं. मग सुरू झालं हे इन्फ्लुएन्सिंग. 2023ला तुम्ही सुरू केलं आणि 2020 ते 23 या काळात या फील्डमध्ये म्हणजे प्रचंड गर्दी आली होती. हो, डिजिटल मार्केटिंग. आणि तेव्हा डिजिटल मार्केटिंग म्हणण्यापेक्षा कंटेंट क्रिएशन प्रचंड गर्दी आली होती. आणि तेव्हा बरेच लोक आजी जसं साशंक असतात की सगळेच हे करतात. आता म्हणजे थेट प्रश्न असा आहे की सगळेच पॉडकास्ट करतायत, सगळेच रील्सवर इन्फ्लुएन्सर बनायचे प्रयत्न करतायत, ते त्यांची निशी निवडतात. तर या गर्दीत भविष्य आहे का, आणि त्यात आपलं वेगळेपण दिसावं म्हणून तुम्ही काय केलं स्पेशली? मला एक माहिती आहे, जिथं पण गर्दी आहे ना, त्या गर्दीने तुमच्यासाठी मार्केट तयार केलेलं आहे. म्हणजे मला जर पॉडकास्ट सुरू करायचं आहे, तर मला आता लोकांना पॉडकास्ट काय हे समजावायची गरज नाही आहे. हे ऑलरेडी काम सगळ्यांनी केलं आहे. किंवा पॉडकास्ट हेडफोन घालून ऐकायचा असतो, हे काम सगळ्यांनी केलं आहे. किंवा एक आडवी स्क्रीन ज्यात 2 माणसं बोलत असतात, हे पण सगळ्यांनी केले. आता मला फक्त त्यांच्यापेक्षा 1% चांगलं कॉन्टेंट करायचं बस. सो जिथं गर्दी आहे ना, तिथं सगळ्यात मोठी अपॉर्च्युनिटी असते. जसं आपण मंडईमध्ये टोमॅटो का विकतो, आपल्याला माहिती की मंडईत बाकीचे प्रोडक्ट घ्यायला लोक येणार, तर टोमॅटो पण घेऊन जातील. सो कायम जर काम करायचं ना, सगळ्यात सोपं मंडईत करायचं. जिथं गर्दी आहे, जिथं कॉम्पिटिशन आहे. कारण कॉम्पिटिशन तुम्हाला आहे ना ग्रो करतं. म्हणजे मी जर का उद्या पॉडकास्ट सुरू करणार आहे, माझी स्पर्धा कोणाची असते की ज्यांचे 2-3 मिलियन फॉलोअर्स आहेत ना, हे काय करतात ते, अच्छा यांनी हा माईक वापरला का, आपण एक काम करू, थोडे पैसे अजून घालू, याच्यापेक्षा भारी माईक घेऊ, किंवा याची पर्सनॅलिटी अशी आहे ना, चला आपण पण जिम लावून अजून चांगली करू. याने या गेस्टला अप्रोच केला ना, आपण मग पूर्ण हातपाय मारून त्याच्यापेक्षा चांगला गेस्ट आणू. सो जिथं स्पर्धा आहे ना, तिथं तुम्हाला मार्केट बनवायची गरज पडत नाही. त्यामुळे कॉन्टेंटमध्ये कायम एक गोष्ट डोक्यात ठेवायची की त्या निशमध्ये शिरायचं ज्या निशमध्ये ऑलरेडी जास्त लोक आहेत, कारण त्यांनी तुमच्यासाठी ऑडियन्स तयार केलेला असतो. सो फूड ब्लॉगिंग सगळ्यात कॉम्पिटिटिव्ह निश समजली जाते इंस्टाग्रामवरती. तुम्ही जर का फूड ब्लॉगिंग मी आलोय, तर मला लोकांना समजावची गरज पडली नाही की पेड व्हिडिओज पण असतात किंवा हॉटेलचे रिव्ह्यूज पण असतात किंवा फूड असं पण दाखवलं जातं. फक्त मी एक केलं की फूड आणि स्टोरी, आपण ज्याला एंटरटेनमेंट म्हणतो, ते फक्त एकत्र केलं. सो हे थोडेफार चेंज तर आपल्याला करायचं लागणार. आता हा खरंच वेगळा पॉईंट ऑफ व्ह्यू, म्हणजे जेव्हा लोक म्हणतात की गर्दी आहे, तेव्हा ज्याला घाबरतात, तेव्हा गर्दी असेल तिथंच जाणं हा म्हणजे एक वेगळा विचार असू शकतो. पण याच्यात बऱ्याचदा कसं होतं की बऱ्याच गोष्टी निवडणं, जसं ठीक आहे आता गर्दी असेल तिथं आपल्याला करिअर म्हणून करायला जायचे असं, आणि जातातच ॲक्च्युली लोक, पण त्यात पण भाषा, जसं आम्ही आमच्या आयराणी भाषेत म्हणतो की प्रचंड म्हणजे मार्केट डिस्ट्रप्शन ज्याला म्हणतो त्या लेवलचं चाललंय. तर तसं भाषा निवडणं, कारण बऱ्याच लोकांना मी ऐकलंय की एखादा जेव्हा
कंटेंट क्रिएटर म्हणून काम करायला बघतो तेव्हा त्याला सांगते हिंदीत कर हिंदीत किंवा इंग्लिश कर, डॉलरमध्ये पैसा आहे. तर अशा वेळी मराठी ही भाषा निवडणे आणि त्याच्यात म्हणजे बिझनेस जनरेट करणे, तर हे म्हणजे कम्पॅरेटिव्हली कसं आहे बाकी भाषांच्या भाषेचं चॉईस आपला आहे प्रत्येकाचा. भाषेत माझं एवढंच आहे की मी एक ते पूर्ण मराठी मीडियममध्ये शिकलोय, अगदी ग्रॅज्युएशन पर्यंत, आणि मी फक्त मराठीच पुस्तकं वाचलीत. मग असं व्हायचं की आपण जी थॉट प्रोसेस ठेवली ना, जो विचार आहे ना, तो मराठीतच यायचा. मी म्हटलं की सुरुवात इथून करू. भविष्यात माझे प्लॅन आहेत की हिंदीमध्ये जायचं, पण माझ्या डोक्यात हिंदी कसं आहे की हिंदीत जर मी कॉन्टेंट करतोय ना, तर ते मराठी इन्फ्लुएन्स असलं पाहिजे. त्यात मराठी शब्द, मराठी कल्चर, मराठी वाक्य, मराठी म्हणी, हे सगळं त्यामध्ये आणायचं. जसं आपल्याला पंजाबी का कळतं, कारण ते हिंदी पिक्चरमध्ये थोडंफार पंजाबी असतं, पंजाबी गाणे असतात, पंजाबी ॲक्टर आहेत, पंजाबी कल्चर आहे, आपल्याला ते चांगलं वाटतं. सो माझ्या डोक्यात त्याचं की हिंदी कॉन्टेंट करायचं, पण त्यात मराठी असली पाहिजे. सो हा सगळा जो चॉईस आहे ना तुमचा, तुम्ही सुरुवात जर करताय ना काय मातृभाषेत करायची, तुमचं एक टेन्शन निघून जातं ट्रान्सलेशनचं, की तुम्ही मराठीत विचार करणार, तो हिंदीत लिहिणार, मग हिंदी बोलायची तुमची प्रॅक्टिस, त्यात आपण फ्लुएंट नसतो, आपल्याला लगेच समजते की मराठी माणूस आहे. मग ते तुमच्यावरती अजून नेऊन गंड असतो की अरे हे पण चांगलं वाटत नाहीये, किंवा तुम्ही एक्सप्रेस नाही करू शकत हिंदीमध्ये स्वतःला, आपण काय 8-10 वर्षांची प्रॅक्टिस नाही केलेली. अशा वेळी सुरुवात मराठी बंद करायची, पूर्ण प्रोसेस समजून घ्यायची की कॉन्टेंट क्रिएशन काय, माईक पुढं कसं बोललं जातं, एडिट कसं होतं, कॅमेरा कसा फेस करायचा, स्टोरी टेलिंग काय असतं, स्टोरीचं एंड काय असतो, स्टार्ट काय असतो, हे सगळं जेव्हा तुम्हाला कळतं ना, मग तुम्ही भाषा बदलली पाहिजे. हे नवीन माझ्यासाठी. आणि ज्याने थिएटर केलं, ज्याला कॉन्टेंट क्रिएशन माहिती आहे, तो कुठल्याही भाषेत करू शकतो. आणि ही चॉईस तुमची आहे. पण एक खरं आहे, हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये पैसा जास्त आहे. ते खरं आहे. आता आपण म्हणजे जेव्हा कंटेंट क्रिएटर म्हणून काम करत असतो, तसं म्हणजे काय की वेन टू गिव्ह अप, म्हणजे जसं स्पर्धा परीक्षेत असतं की स्पेसिफिक अटेम्प्ट नंतर तुम्ही सोडून द्या, किंवा बिझनेसमध्ये असतं की 1000 डेज पॉलिसी, 1000 दिवस बिझनेस चालत नसेल तर बंद करून द्या. तर कंटेंट क्रिएशनमध्ये की गिव्ह अप कधी केलं पाहिजे, समजा एखादा व्यक्ती करत असेल, त्याला एवढे दिवस किंवा एवढे व्हिडिओज नंतर असं स्पेसिफिक आकडा किंवा डेज असं काही सांगता येऊ शकतं की त्याने गिव्ह अप केलं पाहिजे तेवढं यश मिळत नसेल? ते आपल्याला कळतं लगेच. म्हणजे कॉन्टेंट हा पॅशनचा गेम आहे, हा पैशांचा नाही आहे. म्हणजे तुम्ही पैशांसाठी युट्यूब करताय ना, तर तुम्हाला जाणवतं की हा व्हिडिओ इतका भारी नाही की मी 5 वेळा बघू शकतो. आपलं काय असतं, व्हिडिओ पूर्ण करायचा, अपलोड करायचा आणि डोळे टाकून बसतो, काहीतरी जादू होईल आणि व्ह्यूज येतील, असं नाही होत. व्हिडिओ बनवताना पण तुम्हाला माहिती असतं की हा किती चांगला आहे, पोस्ट करतानाही माहिती असतं. बेसिक नियम काय आहे ना, तो व्हिडिओ जर तुम्हाला आवडतोय, तुम्हाला जर 20 वर्षानंतर तो व्हिडिओ बघितला आणि स्वतःच्या लाज नसेल वाटत, तर तो व्हिडिओ चांगला आहे. तुम्हाला असं नको वाटायला 40व्या वर्षी अरे मी काय करायचं तेव्हा, काय पण असं नाही वाटत ना, तो कॉन्टेंट चांगला आहे. म्हणजे ते तुम्हाला तो स्वतःचा मास्टरपीस वाटला पाहिजे. मग हा जो वाटत नाही ना, पहिल्या व्हिडिओलाच थांबला पाहिजे. हा प्रश्न तुम्हाला स्पेसिफिकली विचारण्याचं कारण काय की तुम्ही अनेक वेळा बंद करून गिव्ह अप करून परत नवीन स्टार्ट केलं. तर तुम्ही स्वतः जेव्हा त्या प्रोसेसमध्ये होते तेव्हा ती एक ज्याला चाचणी म्हणतो, ती अशी काय ठरवली होती का हे झाल्यानंतर किंवा ते केल्यानंतर बंद केलं, किंवा ते बंद करण्याचं? प्रत्येक वेळी बंदच केलं मी. म्हणजे चॅनल सुरू करा, फ्लॉप झाला, आता बंद, आता हात लावायचा. मग परत असं वाटायचं अरे ही आयडिया चांगली आहे, क्षेत्र बदलावं, जॉब करावा. म्हणजे जेव्हा आपण कॉन्स्टंटली फेल होतो, मग 4 बंद पडले, 3 बंद पडले, मग तेव्हा जाऊ दे यार, करायचं नाहीये, वेगळे जॉब करू, आपला हाय स्किल सेट जॉब करू, असं नाही वाटलं का? किंवा ते हाच याच्यावरच टिक राहणं, यामागची हे काय होतं, म्हणजे मोटिवेशन काय होतं? एक तर मला ती प्रोसेस का आली होती पूर्ण. म्हणजे प्रत्येकासाठी एक प्रॉब्लेम का असतो नवीन माणसाला, की अरे शूट कसं करायचं, अरे एडिट कसं करायचं, अरे साऊंड कसे डिझाईन करायचे, स्टोरी कशी लिहायची. मी सगळं चुकत हे शिकलो होतो. फक्त आता असं होतं की एक निश सापडली पाहिजे, की ही जर सापडली ना मला, आता एक बिल्डर असतो, बिल्डरकडे भरपूर पैसा आहे, सगळं त्याचं काय म्हणणं असतं, मला एक प्लॉट मिळाला पाहिजे बस, तो मिळाला तर मी बिल्डिंग बांधणारच आहे. माझं तसं झालं की एक हे निश मिळाली ना, मी बरोबर काम करेन. चुकण्याचा हा एक फायदा झाला की सगळं शिकायला मिळालं. पण तुम्हाला ना बऱ्याचदा स्वतःच्या मनाला माहित असते की मला जमत नाहीये. ते ज्या दिवशी आपल्याला कळतं ना, जसं मला वहीन पण आवडत नाहीये, मग नाही केलं पाहिजे कॉन्टेंट. मला जर लिहायला आवडत नाही केलं पाहिजे. मला ऑब्झर्व करायला आवडत नाही, मग नाही केलं पाहिजे. किंवा माझ्या जोकवरती मला हसायला येत नाही, तर तो जोक मारलाच नाही पाहिजे. सो हे सगळे स्वतःचेच प्रश्न आहे, आपले स्वतःला विचारले कळतात. म्हणजे काय झालंय की अशी बरीच लोक आहेत मार्केटमध्ये की ते कंटेंट क्रिएशनला फेम आहे, इन्फ्लुएन्सरला पैसा आहे, या सगळ्या गोष्टी म्हणून येतात. तर अशा वेळी काय होतं की मग त्याला, आणि असं होतं की बऱ्याचदा क्रिंज कंटेंटला सक्सेस मिळतंय म्हणून क्रिंज बनवण्याकडे कल असतो. आणि बऱ्याचदा कसं असतं की फॅक्च्युअल डेटा मांडणारे किंवा सिरियस काहीतरी संवेदनशील विषयांवर कंटेंट क्रिएशन करणारे. तर अशा वेळी बऱ्याचदा कसं होतं की माणसाचा कोर असतो वेगळा, तो करायला जातो वेगळा. मग त्या परिस्थितीमध्ये म्हणजे
क्रिंज कंटेंट म्हणजे मला सोपं म्हणजे विचारायचं असं आहे की क्रिंज कंटेंट आणि असा जो फॅक्च्युअल किंवा ज्याला विचारांना चालना देणारा कंटेंट असा कंटेंट निर्माण करणं यातला कुठलं बेटर ठरू शकतं? क्रिंज कॉन्टेंट करायला पण हिंमत लागते, ते प्रत्येकाला नाही शक्य होत. त्याचं ते एक मानसिकता असेल त्या लोकांची की मला काही करायचं, व्हायरल व्हायचं आहे. तर ते जास्त टिकत नाही. त्याचं कारण बेसिक आहे की तुमच्यासोबत ब्रँड कनेक्ट होत नाहीत. शेवटी कॉन्टेंट क्रिएशन आहे ना, पैशांचा गेम आहे. तुमच्या खिशात 2 पैसे असतील तर तुम्ही सकाळी झोपेतून उठून काम कराल. आता एखादा मोठा ब्रँड आहे, सॅमसंग सारखं ब्रँड आहे, ते क्रिंज क्रिएटरला काम देण्याऐवजी ते काय म्हणाल की व्ह्यूज कमी होऊ दे, पण मला एक फेस चांगला पाहिजे. सो हे सगळे आर्थिक गणित आहेत. आता यात काय होतं ना, मध्ये बेटिंग ॲपचा गेम होता. तर बेटिंग ॲपमध्ये काय व्हायचं, प्रत्येकाला काम मिळायचं, ते बिचारांना चालायचं सगळ्यांचं. पण आता ते पण गव्हर्नमेंटने बंद केलंय. आता काय होतं की तुम्ही क्रिंज कॉन्टेंट करा, तुम्ही तुमचं एक प्रोडक्ट आणा किंवा बिझनेस करा आणि मग तो कनेक्ट करा. नसेल होणार तर मग आपलं बेसिक कॉन्टेंट तुम्ही करू शकता, इन्फॉर्मेटिव्ह रेसिपीज वगैरे सगळं. क्रिंज कंटेंट का होईना पण फॉलोअर येतील म्हणून लोक बनवतात, पण एक्झॅक्टली त्याच्यातून ही आयडिया नसते की नंतर तेवढा बिझनेस डेव्हलप होत नाही. काहींना फक्त प्रसिद्धीच पाहिजे असते. आता प्रत्येकाची परिस्थिती सेम नसते. काहींचं असं आहे की भरपूर पैसा आहे, मला फक्त फेम पाहिजे. तर त्यांच्याकडे मग क्रिंज हा एक चांगला पर्याय आहेच की त्यांनी का उगाच रिसर्च केला पाहिजे, का मेहनत केली पाहिजे. आहे फक्त फेमस व्हायचं, एखादा युवा नेत्याला फक्त नाव पाहिजे. हा, मग तो कशाला उगाच नाही का वही पेन घेऊन बसेल. तो आपले मोटिवेशन स्टेटस वगैरे टाकून चांगला कॉन्टेंट हे काढू शकतो, फॉलोअर्स. आपण म्हणजे जेव्हा 2020-21 ला असेल, टिकटॉक खूप टॉपला गेलो होतं आणि अचानक टिकटॉक बंद पडलं. पण ठीक आहे, त्याला पर्याय म्हणून रील्स निर्माण झाले. बरोबर. तसंच फेसबुकवरचे पोर्टल्स खूखूप गाजत होते, म्हणजे खूप पैसा कमवत होते. तर त्यानंतर अचानक फेसबुकची पॉलिसी बदलली आणि त्यांना पण त्यातल्या अनेकांना जॉब शोधावे लागले, अनेक बेरोजगार झाले, काहींनी निर्माण केले पर्याय. पण मग अशा सिच्युएशनमध्ये उद्या समजा आली भारतात इंस्टाग्रामवर बंदी किंवा असं काहीतरी झालं की टेक्नॉलॉजीचे काहीतरी बदल झाले आणि असं झालं, तर त्या परिस्थितीमध्ये म्हणजे जेव्हा करिअर म्हणून एखादा व्यक्ती करतोय तर त्याने कुठल्या अँगलने तिथे पुढे गेलं पाहिजे की उद्या असं काही आलं तर म्हणजे तुमचे स्वतःचे काही प्लॅन्स आहेत का की असं काही झालं, डिस्टर्ब झालं सगळं? हे काही होऊ शकतं. जसं आपण गुगलला एक काय समजलं की सगळ्यात मोठी कंपनी आहे, काही होतं ChatGPT त्यांना महिनाभरात घालवलं. सो हे होऊ शकतं. पण मुद्दा काय आहे ना, इथं मुद्दा फेसचा आहे, मीडियमचा नाही आहे. जसं ते लावणीचं कायम उदाहरण असतं बघा की लावणी पहिली ती फडावर व्हायची, मग ती वाड्यावर गेली, वाड्यावरून ती ह्याच्यावर आली, मग ती आता परत फडावरती आली आणि लावणी ग्लॅमर झाली. सो कला तीच असते, तिचं फक्त माध्यम बदलतं. टिकटॉकवरचे रील्सवरती आले, रील्सवरचे युट्यूबवर फेसबुकवरती अजून 5 माध्यमं येतील. आता AR VR तर येणार आहे किंवा मेटा पण त्या हिशोबाने काम करते. त्यामुळे असं अजिबात होणार नाही की लोक ते मनोरंजनापासून अचानक लांब जातील. सो माध्यम बदलू शकते आणि त्याला आपल्याला तयार राहायलाच लागणार आहे. बरेच लोक म्हणजे तुमची एक मध्यंतरी मी वाचलं होतं, तुम्ही लिहिलेलं की तुम्ही अनेक लोक म्हणजे जेव्हा तुम्ही कंटेंट क्रिएटर म्हणून करिअर सुरू करता तर प्रचंड खर्च करतात, म्हणजे महागातला कॅमेरा, मग ते महागातलं फिरणं, स्पेशल गाडी घेणं. तर एखादा व्यक्ती जेव्हा कंटेंट क्रिएटर म्हणून करिअर करू इच्छित असेल तर त्याने म्हणजे रिलेटिव्हली खर्च किती केला पाहिजे, म्हणजे ते तुम्ही आकड्यात सांगू शकता, टक्क्यात सांगू शकता किंवा कारण त्याची कमाई कशी होऊ शकते, मग त्या पद्धतीने त्याने खर्चाचा ताळेबंद कसा बांधला पाहिजे? एकदम साधा नियम आहे बघा. तुम्ही काय करा, सकाळी झोपेतनं उठायचं, 2 किलोमीटर पळून यायचं, मग आपलं कळतं की स्पोर्ट्स शूज घेतले पाहिजे का नाही रनिंगचे. हे असं आहे, सुरुवातीला करायचं, बघायचं जमतंय, मला बोलता येते, मला लिहिता येते, मला सगळं चांगलं जमतंय. फक्त प्रॉब्लेम काय नाही, हे जर क्लिअर असेल तर अजून चांगलं वाटेल. हे ज्या दिवशी वाटतं ना आपल्याला, त्या दिवशी अपग्रेड केलं पाहिजे. मग तुम्ही बेसिक अँड्रॉइडवरती पण प्रॅक्टिस करू शकता, तुम्ही कॅमेरा, तुम्ही आरशा, तुम्ही कुठेही करू शकताय. ज्या दिवशी ती गोष्ट प्रॉब्लेम वाटेल ना, गॅजेट ही गोष्ट, त्या दिवशी अपग्रेड केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही जर का 1000 रुपयाच्या माईकने रेकॉर्ड करताय आणि तुम्हाला बजेट वाटते की अरे मला ना थोडंसं स्टिरिओ आवाज पाहिजे किंवा अजून क्रिस्प पाहिजे, मग तुम्ही अपग्रेड करा. अचानक तुम्ही 5-6 लाख, एक तर कुठलंच गॅजेट स्वस्त नाही आहे. साधा ड्रोन पण 1.5-2 लाखाला येतो. आयफोन घ्यायला गेलं तर लाख रुपयाच्या वर आहे. आता हे आकडे कॉन्टेंट क्रिएशनमध्ये खूप लहान आहेत. लोकांना वाटतं आयफोन तर कंपल्सरी आहे, पण एक सामान्य माणूस 8-10 हजारांची 15 हजाराची नोकरी करून जेव्हा 1.5 लाखाचा फोन घ्यायला जातो ना, त्याचं वर्षभराचा इन्कम असतो. मग तिथं चुकतो. तिथं आपण आयफोन घेतो ना, आपण त्याच्या भरोश्यावरती आहे की या आयफोनने काय त्या जादू होईल, तशी नाही होणार ती. तुमच्यात स्पार्क पाहिजे, तुम्हाला ती गोष्ट जमली पाहिजे, त्यानंतर तुम्ही आयफोनने करा, आता तुम्ही DSLR घ्या, काही फरक पडत नाही. आणि मी अजूनही सांगतो की कॉन्टेंट क्रिएशनमध्ये शॉर्टकट नाही आहे. आपण म्हणतो ना एका रात्रीत व्हायरल, तर एका रात्रीत व्हायरल झालेलाच नसतो. एखाद्याने 15 वर्ष नाटक केलेलं असतं, तो कॅमेरा पुढे येतो, आपलं वाटतं अरे याची मी आत्ता व्हिडिओ बघितला, आत्ता व्हायरल झालाय, पण त्याची 15 वर्ष कोणाला दिसत नाहीत.
किंवा एखादा चांगला लेखक असतो, तो काहीतरी चांगला लिहितो आणि तो व्हायरल होतो. किंवा एखादा गायक असतो, आपण नाही का बघतो गावाकडे पोरं गाणे म्हणतात ते, असं नाही की त्याने आयुष्यात पहिल्यांदा गाणं त्या कॅमेरा पुढेच म्हटलंय, त्याने कितीतरी वेळा पहिलं म्हटलं असेल. सो ते पॉलिश होणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला कळतं गॅजेट कधी अपग्रेड करायचे. आणि मी बेसिक एक नियम फॉलो करतो, जोपर्यंत मला वाटत नाही ना की ही एक गोष्ट घेतल्यानंतर खूप मोठा फायदा होणार आहे, जसं मी ड्रोन घेतल्यानंतर मला खूप फायदा होणार आहे, तोपर्यंत मी ते घेत नाही. फक्त प्रेशरमध्ये तुम्ही गॅजेट घेत सुटलात ना, मग अवघड आहे. मग तुम्हाला कर्ज काढूनच जगायला लागेल कॉन्टेंट क्रिएशन. ते इतकं ठिकाणी दिसतं की सगळं सेटअप म्हणजे बिझनेसच्या आधी सेटअप रेडी करणं सगळं, आणि मग तो बिझनेस नंतर म्हणजे जनरेट होतच नाही, मग डब्यात जातं बऱ्याचदा. आता तुमच्या बोलण्यातून अनेक म्हणजे बारीक सारीक गोष्टी मला दिसल्या. तर कॉन्टेंट क्रिएशनमध्ये जसं काही व्हिडिओ बनवण्यामध्ये तर साऊंडचं महत्त्व किंवा कॅमेराचं महत्त्व, इतर गोष्टी तुम्ही बोलल्या, तर त्यातलं म्हणजे अजून थोडं डिटेल जर सांगितलं तर ते अधिक बेटर होईल आणि ते लोकांना पण ते होईल. आता काय होतं, आपण एक गॅजेट घेतो आणि त्या गॅजेटचं जे पूर्ण पोटेन्शियल, पूर्ण ताकद आहे ना, ही कधी कळते माहिती आहे का, जेव्हा आपलं सगळं माहिती असतं तेव्हा. म्हणजे मी एक उदाहरण पकडू की आयफोनचं, मी आयफोन घेतला आणि मी आयफोन शूट करतोय, गरजेचं नाही प्रत्येक वेळी चांगलं शूट होईल. त्याच्यासोबत मी 5-10 हजाराच्या लाईट्स घेतल्या आणि लाईट कुठे ठेवायची हे जेव्हा मला कळतं ना, तेव्हा मला त्या फोनची पॉवर कळते. आपण जेव्हा आपण मॉलमध्ये फोटो काढतो, आपण एअरपोर्टला फोटोज काढतो किंवा चांगल्या लाईटमध्ये फोटो काढतो, चांगले येतात. तेच फोटो घरामध्ये खराब येतात. याचा अर्थ की लाईटिंगचा प्रॉब्लेम आहे. सो तुम्हाला लाईटिंग शिकणं खूप गरजेचं आहे. दुसरं असं की मी एका पांढऱ्या भिंतीसमोर उभा आहे, मध्ये अंतर नाही, मी पांढरा शर्ट घातलाय, तर माझा चेहरा शेंगदाण्यासारखं दिसतं ना तिकडे, इतकं बेसिक लॉजिक आहे. सो हे आपल्याला कळायला पाहिजे, कॉन्ट्रास्ट काय असतो, डिस्टन्स काय असतो किंवा डेप्थ काय असते. या खूप लहान गोष्टी आहेत, यासाठी कोर्स करायची गरज नाही, तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करून शिकू शकता. सो व्हिज्युअली तुमचं प्रोडक्ट इतकं चांगलं पाहिजे ना की तुमच्या डोळ्यांना बघायला बरं वाटलं पाहिजे. अगदी तुम्हाला ते सिनेमॅटिक नाही करायचं की एकदमच कलर ग्रेडिंग वगैरे. सोशल मीडियावरती सगळ्यात महत्त्वाचा असतो ऑडिओ. कारण सोशल मीडियावरती प्रत्येकजण सलमान खान नाही, शाहरुख खान नाही की प्रत्येकजण ॲप्स घेऊन येईल. सगळेजण आपल्या माझ्यासारखा सामान्य चेहरा घेऊन येतात. मग तुमच्याकडे ताकद उरते ते आवाजाची. कारण गरजेचं नाही की तुम्ही प्रत्येक वेळी ब्लेझरमध्ये शूट कराल, तुम्ही टी शर्टमध्ये पण शूट करताय, तुमचा आवाज क्रिस्प पाहिजे, तुम्हाला आवाजातले फ्लक्च्युएशन माहिती पाहिजे. आणि जेव्हा आवाज रेकॉर्ड होतो त्यानंतर तुम्हाला मग साऊंड प्रोसेसिंग माहिती पाहिजे की यात नॉईज कसा नाही आला पाहिजे, किंवा यात आपण इक्वलायझर कसे ॲडजस्ट केले पाहिजेत, किंवा विब्रेटो का असतं, हे सगळं तुम्हाला शिकायला लागतं. आणि खूप बेसिक आहे, असं नाही यासाठी कोर्सची गरज आहे. मग आपण बघा ना, 90sच्या आधी जे फिल्म पाहिला तेव्हा कॉम्प्युटर पण नव्हते, पण ते एडिट केलं होतं, पण त्याचे आवाज तेवढे क्लिअर होते. कदाचित ते व्हिज्युअली इतके पण चांगले नाहीत की आपल्या आयफोनशी कम्पेअर होईल, पण ते पिक्चर तेवढे गाजले होते. त्याचं कारण काय होतं ना, आवाज. सो आवाज खूप मॅटर करतो. सोशल मीडियावरती काम करायचं तर क्लिअर, क्रिस्प आणि चांगला आवाज पाहिजे. आवाज किंवा या सगळ्या गोष्टी म्हणताय, पण आता या सगळ्या गोष्टी एआयच्या थ्रू निर्माण करता आता एआय होऊन जातो. हो. हां, पण मग अशी एवढी ओरिजिनॅलिटी आणि एआय किंवा एआय हा एक पार्ट झाला, ओरिजिनॅलिटी आणि एआय. त्यात पण मग एआय टूलचा वापर अधिक इफेक्टिव्हनेस आणण्यासाठी कसा करता येऊ शकतो? एआय म्हणजे फक्त आहे ना, तुम्हाला एक सांगतो की तुम्ही फावड्याने खोदताय आणि तुम्हाला जेसीबी मिळालाय. आता तुम्ही ठरवा की ते जेसीबी मिळाल्या म्हणून रडत बसायचं का त्याचा वापर करायचा, का तुम्हाला त्या फावड्यावरतीच प्रेम आहे की नाही, असंच प्रोसेस पाहिजे. बेसिक गोष्ट, तुम्हाला जर एखादी टूल असं मिळालंय की जे तुमचं कॉन्टेंट किंवा तुमची प्रोसेस, तुमचा बिझनेस मोठा करू शकते, त्याचं तसं वापरलं पाहिजे. आणि काहीच फरक पडत नाही किती स्पर्धा आहे, किती मोठं मार्केटमध्ये टूल आलंय. तसं असं तर बहिणाबाईचं उदाहरण लोकांनी आत्ता वाचलंच नसतं. त्यांच्या काळात तेवढं ना शब्दकोश होता, ना त्यांना तेवढं जगाबद्दल माहिती होतं, तरी पण त्यांच्या कविता चांगल्या वाटतात लोकांना, का तर ते प्युअर टॅलेंट आहे. सो प्युअर टॅलेंटला तुम्हाला बीट जर करायचं असेल तर तुम्ही तेवढं प्रगल्भ मग तुमचे विचार पाहिजेत. इतकं बेसिक आहे. एआय ते नाही करू शकत. एआय तुम्हाला मदत करू शकतं, एआय तुम्हाला रिप्लेस नाही करू शकत. म्हणजे रिप्लेसची एक बेसिक उदाहरण बघा ना, आपण इंग्लिश गाणं ऐकतो आणि मराठी गाणं ऐकतो. तुम्हाला मराठी गाणं कितीही कमी क्वालिटीचं असेल तर तुम्हाला ते हिट करतं. आपल्या भाषेतले, आपल्या जवळचे, माझ्या भावना आहेत, सगळं माझं आहे. पण तेच इंग्लिश गाणं तुम्हाला फक्त वाईबमध्ये आणतं का ते बीट्स चांगले आहेत. सो हा एक साधा फरक आहे. आता म्हणजे जसं सय्याराचं हे ओरिजिनल, म्हणजे ओरिजिनल कोणी ऐकलं नाही, आणि किशोर कुमारांच्या आवाजात अनेकांना ते आजी ओरिजिनल वाटतं. आणि एकीकडे एआयच्या थ्रू कंटेंट बनवणारे पण अनेक लोक आहेत, आणि सोबतच जे पारंपरिक जुने आहेत, म्हणजे जुन्या साहित्यिकांचं हे असतील, म्हणजे तर त्याच्यावर व्हिडिओ बनवतात, ते मिलियन्स मध्ये जात आहेत. किंवा जे पारंपरिक, जसं तुम्ही लावण्या म्हटल्या, किंवा जे जुनं होतं, तर ते त्याला मार्केट मिळतंय, त्याला यूज येत आहे. तर सिमिलरली हा जो म्हणजे डिफरन्स आहे,
एकीकडे यायचं खूप चांगलं चाललंय आणि त्याचबरोबर जेवढं जास्त जुनं आपण आणतोय तेवढं त्याला जास्त हे मिळतंय. म्हणजे इव्हन जर कोणी बाळासाहेबांच्या आवाजातलं भाषण टाकलं तर त्याला खूप जास्त व्ह्यूज मिळतात. तर याच्याकडे कसं बघता तुम्ही? AI ना खूप लहान आहे अजून, म्हणजे AI आता जस्ट जन्माला आलंय आपल्यासाठी, कदाचित कंपन्यांसाठी ते खूप मॅच्युअर आहे. आत्ताशी ते जन्माला आलंय, ते शिकणार ते अजून. म्हणजे त्याला माणसं कळणार, त्याला भाषा कळणार, त्याला आपले प्रश्न कळणार, त्याला आपल्या मनामधले फ्लक्च्युएशन पण कळणार. अरे या माणसाने आता फिटनेसबद्दल विचार होता, आता पिझ्झा कसा खायचा विचारतो, हे त्याला कळणार काय दिवसांनी. आता ते कन्फ्युज आहे, त्याला आता हे समजतच नाही की नेमकं चाललंय काय. अजून 5-10 वर्ष शिकणार ते मॅच्युअर होणार, मग आपल्याला त्याचा खरा वापर कळणार आहे. जसं गुगल जेव्हा सुरुवातीला आलं तर लोक फक्त फोटो सर्च करायचे, इमेजेस चेक करायचे. नंतर लोकांना गुगलचा वापर कळाला की अरे वेबसाईट चेक करता येते, आपण तिकीट बुक करू शकतो, आपण आपल्याला अजून AIचा वापरच माहिती नाही, इथून सुरुवात आहे. ते कदाचित कंपनीला माहिती आहे. आता AIचं एक प्लस पॉईंट काय आहे ना, की AIला डेव्हलपरला बनवायची गरज नाही आहे. जो युजर आहे ना तो त्याला हे करतो, शिकवतोय. अजून 5-10 वर्षांमध्ये ना जे पण बेसिक जॉब आहेत, एक सॉफ्टवेअर होतं मी ऑफिसमध्ये असताना अल्ट्रिक्स नावाचं, ते काय करायचं, मी जसं लॉग इन करतो ना ती प्रत्येक गोष्ट ते रेकॉर्ड करायचं. अरे याने लॉग इन केला, इनबॉक्स ओपन केला, हा ईमेल वाचला, या ईमेलला असा रिप्लाय केला, हा शब्द असेल तर असं सगळं त्याचं कोड तयार व्हायचा आणि ते आमची कामं ॲटोमेट करायचं. काही दिवसांनी AI तसं काम करणार आहे. तसं ते आत्ताही करतं, पण अजूनही भविष्यात असं होईल की मी जर एखाद्या ईमेलला रिप्लाय द्यायला सांगितला तर त्याला माझा सगळा इतिहास माहिती आहे, माझी बोलण्याची पद्धत माहिती आहे, माझं काम माहिती आहे, माझं इन्कम माहिती आहे, सगळं माहिती असणार. एक मॅनेजर जसं काम करून देतो तसं AI करणार. कदाचित कॉन्टेंट क्रिएटर्स, रायटर्स, सॉन्ग रायटर, म्युझिशियन यांना ते इतकं हेल्प करणार की एखाद्या म्युझिशियनचा एखादा बेसिक इश्यू आहे ना, की अरे ही नोट मॅच होत नाही, हे असं होतं, ते सगळं तो सॉल्व्ह करून देणार. भविष्यामध्ये माणसाचं काम एवढं जाणार आहे फक्त विचार करणं. अर्थात आता रोबोट जेव्हा येतील वगैरे अजून गोष्टी बदलतील, पण AIचं हेच आहे की तुम्हाला AIच्या सोबत चालायला लागणार आहे. तुम्ही त्याला इग्नोर करून पुढे सरकू शकत नाही की AI काय करू शकत नाही किंवा हे बेसिक आहे ना, हे पुढे जाऊन भयानक वाढणार. म्हणजे एका फोटोशॉपमध्ये मला जर का एखादं काम 1 तासाचं आहे, मला फक्त प्रॉम्प्ट द्यायला शिकायचं आहे. आत्ता प्रॉम्प्ट द्यायला शिकायचं आहे, भविष्यात कदाचित तेवढे माझ्याकडे बटन असतील की फक्त हे बटन दाबले माझं काम होऊन जाईल. सो तेही होणार आहे. आता एक डिझायनर जेव्हा डिझाईन तयार करतो तर त्याच्या रिपिटेटिव्ह प्रोसेस आहेत. तो रोज उठून नवीन इनोव्हेशन नाही करत. म्हणजे असं एखादा डिझायनर आला आणि त्याने 2 कलर मिक्स करून 4था कलर केला आणि मग बनवला, असं होत नाही. तो आहे त्या पॅलेटमधनं वापरतोय. हे सगळं ते शिकणार आणि मग आपण फक्त त्याला सांगायचं की मला ही डिझाईन पाहिजे, त्याचा हा फॉर्मॅट आहे आणि या माणसाची, तो बरोबर बनवून देईल. सो हे अजून 5-7 वर्षात होऊन जाईल सगळं. म्हणजे जसं म्हणतोय आपण की AIची हे वगैरे गोष्टी, तर सेम काय होतं की बऱ्याच गोष्टी या पेड असतात किंवा फेक असतात, जे आपल्या समोर येतात. तर अशा वेळी 2 गोष्टी आहेत. म्हणजे त्यात कंटेंट क्रिएटरने कंटेंट कसा क्रिएट करावा की तो पेड असूनही पेड वाटू नये, हा पहिला पार्ट. आणि ऑडियन्सने पेड कंटेंट आहे हे कसं ओळखावं? AIला एक इझिट AI नावाची वेबसाईट आहे, तुम्ही इमेज वगैरे टाकून चेक करू शकता की ती AIने केलं आहे का. आणि राहतो विषय कॉन्टेंटचा. मी जसं म्हटलं की ते मदत करायला आलंय तुम्हाला. म्हणजे तुम्ही जर का JCBला चावी लावून सोडून दिले की तुझं तू खोद, तर ते काही खोदणार. त्याला तुम्हाला फक्त वापर करून घ्यायला लागणार की मला एक विहीर खोदायची आणि ती अशी असणार आहे. सो तुम्ही जर कॉन्टेंट लिहिताय तर फक्त त्याला पॉइंटर्स विचारा की मला दुसऱ्या महायुद्धाबद्दल लिहायचं आहे, तर तुम्हाला दुसऱ्या महायुद्धाचे पॉइंटर सांगाल. बाकी स्टोरी तुम्हाला डिझाईन करायची. प्रत्येक भाषेमध्ये स्टोरी सांगायची वेगळी पद्धत असते. म्हणजे प्रत्येक भाषेमध्ये कथा जी सुरू होते ना ती वेगळ्या पद्धतीनं. जसं आपण माकड टोपीवाल्याची गोष्ट ऐकायचो ना, तर आपण म्हणायचो की आटपाट नगरामध्ये माकड आणि टोपीवाला होता. आता अमेरिकेत कोणाला आटपाट नगर माहिती नाहीये. त्यांची सुरुवात होते की 1990 असं घडलेलं. सो प्रत्येक भाषेत, प्रत्येक राज्यात कथा सांगायची पद्धत वेगळी आहे. कथा तीच असते, सिक्वेन्स सेम, असं सांगायची पद्धत वेगळी आहे. आपण काय करतो ना, जसं ते ChatGPTने किंवा जेमिनाने सांगितलंय आपण कॉपी करतो आणि पेस्ट करून टाकतो, लगेच पुढच्याला कळतं. आणि हेही इतकंच खरं आहे की हे जे डेव्हलपर्स आहेत AIचे, हे कायम हा फरक ठेवणार का त्यांच्यासाठी रिस्की आहे सगळं. एक अशी वेळ असते ना, एक असं सॅच्युरेशन असतं ना की जास्त डेटा झाला ना, लोक डेटा कन्झ्युम करणं थांबवतात. ते घडू नये म्हणून हा फरक कायम AI कंपन्या ठेवणार त्या गोष्टींमध्ये. म्हणजे माणूस आणि AIमध्ये हा एक थिन लाईन आहे, ती कायम असणार. ते आपल्याला समजेलच कंटेंट असून AIचं आहे का. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की जसं समजा मी पेड कंटेंट, आता कसं होतं की समजा ही माझ्या टी-शर्टची कंपनी, तर मी काय करेल की काही इन्फ्लुएन्सरना ती किती इफेक्टिव्ह आहे हे सांगण्यासाठी पे करेल. तर त्यावेळेस बऱ्याचदा इतकं क्लिअरली समजतं की ही पेड, हा इन्फ्लुएन्सर पेड कॅम्पेन करतोय. तर त्या परिस्थितीमध्ये समजा जेव्हा एखादा व्यक्ती करिअर करतोय, तर तेव्हा त्याने काय केलं पाहिजे की ते वाटू नये आणि ऑडियन्सने
जेव्हा असं असतं की एखादं विकतोय, एखादा इन्फ्लुएन्सर गोष्ट विकतोय, तर त्याची ऑथेंटिसिटी ती किती इफेक्टिव्ह आहे हे कसं ओळखावं? तुम्ही दोन्ही म्हणजे तुम्ही नाही क्रिएटिव्ह कंझ्युमर भाग पण येतो. आहेत, हो. तुम्ही इन्फ्लुएन्सर आहेत, तर तुम्हाला या सगळ्या प्रोसेस किंवा विचार करण्याची पद्धत माहिती. नाही मी स्वतःही फसलोय. आता मी हा चष्मा घेतला जो घातलाय हा फायर बोल्ट कंपनीचा आहे आणि मी रिव्ह्यू बघून घेतला. याच्या आधी मी मेटाचा एक घेतलेला, लेन्सकार्टचा एक घेतलेला, दोन्ही चांगले होते. मला बसलं की स्मार्ट गॉगल चांगला असत. मी याचा रिव्ह्यू पाहिला, याची प्राइस हा ब्लिंकिटला होता म्हणून मी घेतला. म्हटलं 10 मिनिटात येईल. 3,800 रुपये चष्मा आहे, एकदम थर्ड क्लास क्वालिटी आहे आणि मी इन्फ्लुएन्सरचा व्हिडिओ बघूनच तो घेतलेला. सो हा एक काय मोठा गेम आहे ना, हा सायकोलॉजिकल आहे. मी मगाशीच म्हटलं की हा तुमच्या डोक्याचा गेम आहे. तुम्ही किती इफेक्टिव्हली ते कन्व्हिन्स करताय. फक्त शेवटी एक मुद्दा राहतो, तुम्हाला ते इन्फ्लुएन्सरवरती किती विश्वास आहे. आणि मी अजूनही सांगतो, भविष्यामध्ये इन्फ्लुएन्सर्स पेडपेक्षा जेन्युइनकडे जास्त होणार. म्हणजे लोकांना मला पेड व्हिडिओज का नको असं माहिती का, मला ब्रँडचं हे नको असतं की यार तू हेच बोल किंवा माझ्या मम्मीचाच फोटो साईडला लाव, हेच कर तेच कर. हे ना काय होतं की बघ कॉन्टेंट येत ना चांगला. आणि कॉन्टेंट क्रिएटरचं एकच म्हणणं की आम्हाला व्ह्यूज पाहिजेत. म्हणजे 24 तास आमच्या डोक्यात एकच प्रेशर असतं की व्ह्यूज आले पाहिजेत, फॉलोअर्स वाढले पाहिजेत किंवा कॉन्टेंट लोकांना चांगला वाटला पाहिजे, कमेंट आला पाहिजेत. आणि याला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो ब्रँडसोबत काम करणं. अर्थात प्रत्येक ब्रँड इतकं वाईट नसतं, पण काही ब्रँडची मी तुम्हाला हे सांगतो की ही स्क्रिप्ट आहे, ही ॲज इट इज वाचायची. त्यात एक शब्द पण इकडे तिकडे नको आहे. मग अशा त्या ब्रँडला नाही म्हणायला लागतं. सो भविष्यात असं होणार आहे की मग इन्फ्लुएन्सर मार्केटिंग अजून ग्रो करायला, अजून 5 वर्षात अजून चांगला ग्रो करणार आहे. त्यावेळी असं होईल की तुम्हाला जेन्युइन इन्फ्लुएन्सर पाहायला मिळतील. सो तो आहे एक आपण म्हणतो आता टेस्टिंग फेज सुरू आहे, काही वर्षात होऊन जाईल ते सॉल्व. म्हणजे या गोष्टीवर अधिकारवाणीने तुम्ही काय बोलू शकता, कारण तुम्ही अनेक गोष्टींना नाकार दिलेला आहे आणि ही गोष्ट आम्हाला माहिती म्हणून. तर पण आता आपण थोडं एंड कडे जात असताना इन्फ्लुएन्सर्सना किंवा कॉन्टेंट क्रिएटर्सना तुम्ही ॲज अ कॉन्टेंट क्रिएटर म्हणून गोल्डन टिप काय देणार? गोल्डन टिप हीच आहे की जसं आपण एक बिझनेस करतो ना, तेव्हा कसं सिरियस असतो आपण. सकाळी देवाला अगरबत्ती लावून सुरुवात करतो, तितकंच सिरियस कॉन्टेंटमध्ये पाहिजे. आपलं काय झालं ना, आपण ते साईड बाय साईड पिको फॉलचा कोर्स केल्यासारखं करतो की ठीक आहे करूयात बघू झालं जमलं, असं नाहीये. तुम्ही ज्या दिवशी सिरियसली घेता ना की आज 24 तास आहेत माझ्याकडं, 24 तासांमध्ये मला असा एक व्हिडिओ करायचा जो व्हायरलच झाला पाहिजे. ही एकच टिप आहे की कॉन्टेंट क्रिएशनला सिरियसली बघितलं पाहिजे. अजून एक यात ॲडिशनल प्रश्न आहे की कन्सिस्टन्सी आणि क्वालिटी. बऱ्याचदा कसं असतं की तुम्ही 100 व्हिडिओ टाकता तर 100चे 100 क्वालिटीचे नसतात. तर हा गेम जो असतो किंवा हे टिकवणं, आता तुमचे व्हिडिओ सगळेच मिलियन्समध्ये असतात आणि खूप कमी लोक असतील की जे 300 व्हिडिओ आहेत त्यांना मिलियनमध्ये फॉलोअर सबस्क्रायबर आहे. तर हे तुम्ही कसं जमवलं किंवा तुम्ही इतरांना ते जमवावं, त्यांना कळावं म्हणून काय सांगू इच्छिता? एक तर मी पूर्ण वेळ हेच काम करतो, पहिली गोष्ट. दुसरं असं की तुम्ही पैशांच्या मागे जर पळालात, सुरुवात हा प्रॉब्लेम आहे सोशल मीडियाचा. तुमच्यावर थोडे फॉलोअर आले ना, तुम्हाला भरपूर ब्रँड अप्रोच करतात. तुम्ही एकदा त्या ट्रॅपमध्ये अडकलात ना की मला सगळीकडनंच पैसे कमवायचे, मला एकाही ब्रँडला नाही म्हणायचं नाही किंवा मला काही येऊ दे पण पैसेच कमवायचे, मग प्रॉब्लेम सुरू होतो. मग तुम्हाला आता माझं असं आहे किंवा म्हणजे मी बायको आणि माझा पुतण्या, आम्ही तिघं पण व्हिडिओ करतो. एक तर मला मर्यादा आहेत, कारण लहान मुलगा आहे, महिला आहे, त्यामुळे मला माहिती असते की कुठल्या ब्रँडसोबत काम करायचं. दुसरं असं की कुठले शब्द वापरायचे. इथून सुरुवात आहे प्रत्येक गोष्टीची. मग असं होतं की भरपूर वेळ घेऊन एक व्हिडिओ तयार होतो. मग जितका वेळ मिळतो तेवढं तुमचं कॉन्टेंट चांगलं बनतं. प्लस तुमच्या ज्या कमेंट येतात ना व्हिडिओ खाली, त्या सिरियसली घ्यायच्या. तर प्रत्येकाला तुम्ही ट्राय करा लाईक करायचं किंवा रिप्लाय करायचं. यातनं काय होतं ना, तुम्हाला ऑडियन्सचं कळतं की ऑडियन्सला ही गोष्ट आवडते, ऑडियन्सला हे आवडत नाही, ऑडियन्सला हे आवडतं. यातनं पण तुमचं कॉन्टेंट रिफाईन होतं. तिसरं असं की मलाच जमतं किंवा मीच भारी, या झोनमध्ये तुम्ही अडकलात ना मग संपलं. जर ऑडियन्स तुम्हाला 10 वेळा म्हणतंय की बाबा तू ते हिरवं शर्ट घालू नको, खराब दिसतंय, तर तुम्ही त्यांचं ऐकलं पाहिजे. दुसरं असं की कंटेंटमध्ये लवकर फेल होण्याचं कारण याचं की मीपणा. मला जमते, 4 लोकांनी माझ्यासोबत फोटो काढले, माझ्याकडे 2 पैसे आले, मी गाडी घेतली, आता ओके, आता मला कोण हरू शकत नाही. ज्या दिवशी हे डोक्यात जातं ना, तुमचं कॉन्टेंट संपतं. सिम्पल काय ना, जो तुमच्याकडे पहिल्या दिवशी जोश होता ना मला व्हिडिओज करायचा, तो तुमच्या 300व्या व्हिडिओला पण पाहिजे. आणि प्रत्येक व्हिडिओ नवीन, प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहिजे की हा माझा पहिलाच व्हिडिओ, यात नवीन काय करता येईल. किंवा मी आता लेट्सचे बारक्यासोबत काम करतो, 4 वर्षाचा पोरगा आहे, मी त्याला फोर्स नाही करू शकत ना, त्याला त्यात 2 पैसे मिळतात, त्याचा जॉब आहे, तो का माझ्यासाठी करेल. सो आपण म्हणतो की त्याच्या हिशोबाने तुम्हाला चालावं लागतं. ज्यावेळी तुम्ही हे सगळं मॅनेज करता, तुमचा प्रत्येक व्हिडिओ चालतो. ऑडियन्सची रिस्पेक्ट करणं, तुमच्या भाषेची रिस्पेक्ट करणं, ज्यातून तुम्ही कमवताय. तिसरं आहे की तुमचा इगो कमी ठेवणं, कारण अर्थात प्रसिद्धी आणि पैसा कोणालाही त्या लेवलला घेऊन जातो. एकदा तुम्ही त्यातनं बाहेर पडलात ना, 100% तुमचे व्हिडिओ चालतात.
आता ओव्हरऑल आपण कंटेंट क्रिएशन करिअर म्हणून बऱ्यापैकी म्हणजे अनेक लोकांना असणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळालीत. आता थोडं तुमच्या पर्सनल गोष्टी ज्यातून अधिक प्रेरणा अनेकांना मिळू शकते. म्हणजे जसं की तुमच्या वाईफला तुम्ही कसं तुमच्यासोबत ॲज अ करिअर म्हणून इन्व्हॉल्व होण्यासाठी कसं कन्व्हिन्स केलं आणि दुसरं तुमच्या बारक्याला कसं कन्व्हिन्स केलं आणि तो त्याला कसं मॅनेज करता तुम्ही या सगळ्या, कारण ते सोपं नसतं. एवढ्या कमी वयात तुम्ही वाईफला समजू शकता, पण मुलाला ती स्किल सेट त्याच्यात डेव्हलप करणं, त्याचं जे स्पॉन्टेनियसली ते वागणं असतं, तर ते कसं झालं सगळं, ही प्रोसेस कशी होती? बायकोचं असं आहे की तिचं हे पॅशन आहे, कॉन्टेंट क्रिएशन, व्हिडिओज बनवणं. ती पश्चिम महाराष्ट्रातली त्यांच्याकडे असतं. त्यांना असं आवडतं प्रत्येक गोष्ट त्याच्यासाठी, म्हणजे फिल्म मेकिंग, गाणे, साऊंड, त्यांच्याकडे ती कला असते इन शॉर्ट. तर तिची ती आवड होती. मग तिचं असं झालं की तिला माझ्यासोबत शिकायला मिळतं. सो तिचे 1,00,000 फॉलोअर्स पूर्ण झालेत. सो ती शिकते यातनं. मग तिला माझ्यासोबत राहायचं असतं. बारक्याचं असं आहे की ही पिढीच अशी आहे की या पिढीला कॅमेराचं अट्रॅक्शन आहे, यूट्यूबचं अट्रॅक्शन आहे, मोबाईलचं अट्रॅक्शन आहे. त्याला कसं असतं, एक तर खायला मिळतं. लहानपणी प्रत्येकाला तेच आवडतं. एक तर खायला मिळतं. दुसरं असं की त्याला कळतं की अरे मीच मोबाईलवरती दिसतोय. कारण कधी कधी त्याला ते शॉर्ट्स पात्र स्वतःच दिसतो. आता असं आहे की त्याला 4 मित्र पण त्याला असं इज्जतने वागवतात. मग त्याला अजून ते डोपामाइन हिट करतं. पण एक की त्याचं लहानपण आम्ही कुठंच याच्यामध्ये असं क्लॅश नाही केलं. त्याची शाळा, कॉलेज, ट्युशन, बाहेर जाऊन पोरांमध्ये खेळणं, हे सगळं तसंच सुरू आहे. फक्त त्याचा 1 तास जो असतो ना, मग तो आम्हाला मॅनेज करायला लागतो. त्याला जर पिझ्झाच खायचा आहे आणि आम्हाला जर का चिकन दाईचं शूट करायचं आहे, आम्हाला शूट कॅन्सल करावं लागतं. 4 वर्षाचा पोरगा तर त्याला फोर्स नाही करू शकत. दुसरं असं की रिसॉर्टचं वगैरे शूट असेल तर ते त्याच्या पद्धतीने चालतं, की त्याला आता स्विमिंग पूलमध्ये जायचं तर मग आता स्विमिंग पूलचं शूट होणार. त्याला आता झोपायचं तर मग आपण पण झोपायचं. सो हे एक सगळ्यात मोठं चॅलेंज आहे की लहान मुलांच्या हिशोबानं कॉन्टेंट करावं लागतं. त्यामुळे पण कदाचित असं आहे की आम्ही थोडे व्हिडिओज कमी होतात ते, पण ठीक आहे, म्हणजे प्रोसेस व्यवस्थित चालली आहे. आता तुम्ही थोडं परत मागे घेऊन जातो की जेव्हा तुम्ही फेल होत होते आणि त्या मुवमेंटमध्ये तुम्ही स्वतःला नवीन करण्यासाठी मोटिवेट करणं, कारण आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की बरेच लोक सांगतात, म्हणजे सक्सेस नंतर सांगतात की माझ्या आईवडिलांनी मला सपोर्ट केला किंवा मला घरातून टोमणे पाडायचे. तर ती सगळी तुमची फेलरमध्ये तुम्ही सांगितलं, पण ही प्रोसेस मिस झाली की फॅमिलीचं आणि तुमचं त्या पिरियडमधले किंवा तुमच्या स्वतःचा मानसिक प्रवास तो कसा होता? आमच्या फॅमिलीचं एक प्लस पॉईंट आहे की कमी शिकलेले लोक आहेत ना, मग ते जास्त डोकं लावत नाहीत. त्यांना वाटतं हा करतोय ना हेच खूप आहे. ज्या फॅमिलीत खूप जास्त शिकलेले लोक आहेत किंवा सगळेच हुशार असतात ना, मग ते म्हणतात अरे हे नको करू, हे असं आहे, ते तसं आहे. आमच्या घरात काही पडलेलं नाही आहे कोणाला. तू करतोय कर, हा एक मोठा प्लस पॉईंट आहे. दुसरं असं की आईचं इतकं म्हणणं होतं की तू शिक्षण पूर्ण कर, त्यानंतर तू काही कर. म्हणजे ठीक आहे, नोकरी करणं माझी गरज होती, पण मी नोकरी केली 5-10 वर्ष, सोडली. आईचं मत आहे की ठीक आहे 2 पैसे येतात ते ओके. सो मला वाटतं जेवढे कमी घरातून जजमेंट होतं ना तुमच्याबद्दल, आपण म्हणतो ना की तू असंच वाग, तू हेच कर, तेच कर, तेवढं तुम्ही पुढं सरकता. घरच्यांनी तुम्हाला कमी, म्हणजे मला असं वाटतं की थोडं स्वातंत्र्य दिलं पाहिजे की तू कर तुझ्या हिशोबानं. आणि फेल होणारच. आता MPSCला 1,00,000 पोरं फॉर्म भरत असतील तर सगळेच अधिकारी होत नाहीत. त्यामुळे तो एक चान्स तुम्ही घेतला पाहिजे स्वतःवरती. आता म्हणजे बराच वेळ घेतला तुमचा शेवटचा प्रश्न की पुढचे तुमचे प्लॅन काय आहेत? म्हणजे आता ठीक आहे, ब्लॉगर म्हणून तुम्हाला सक्सेस मिळाली, बरेच लोक जसं वेगवेगळ्या क्षेत्रात स्वतःला एक्सपांड करतात, तर तसं काही प्लॅन आहे का? आता पहिला प्लॅन हाच आहे की थोडंसं हिंदीकडे शिफ्ट होणं आणि हिंदीचा वापर करून मराठी भाषा पूर्ण भारतात पोहोचवणं. म्हणजे आपल्या भाषेत ज्या गमती आहेत किंवा आपल्या भाषेची जे एक हे म्हणतो ना आपण, एक ट्रिक आहे की ती वापरून आपण काही तयार करू शकतो, ते मला पूर्ण भारतात पोहोचवायचं. मला माहिती नाही की हिंदीमध्ये किती व्ह्यूज येतील, काय येतील, का त्याचे हजारच लोक बघतील, पण 1000 लोकांपर्यंत मी एक मराठी शब्द जरी पोहोचवला तर माझ्यासाठी खूप आहे. जसं आता रॅपर्स, पंजाबी रॅपर्स आहेत, त्यांची पंजाबी भाषा पूर्ण जगात पोहोचवली. म्हणजे आजही तुम्ही जर का आमची आयराणी भाषा आयराणी भाषा पोहोचवली सगळ्यांनी. आता असं होतं की तुम्ही कुठल्याही क्लबमध्ये जा, तुम्हाला पंजाबी गाणं ऐकायला मिळतात जास्त. मला ना एक तुम्ही राज्य सांगा महाराष्ट्र सोडून जिथं मराठी गाणं ऐकतात, कोण नाही ऐकते. हा प्रॉब्लेम काय, कारण आपण पोहोचवलेलंच नाहीये. आपली इच्छा आहे की मराठीमधूनच मराठी पोहोचली पाहिजे, तसे नाही पोहोचणार. एका चांगला चमच्यात घालून त्यांना ते खायला घालायला लागेल. सो तो प्लॅन आहे आणि याच्यावरतीच आम्ही पुढचे काही वर्ष मेहनत करणार आहे. यानंतर कधी मग आम्ही बिझनेस वगैरे प्लॅन करू. थँक्यू, तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि आता सबस्क्राईब करा, फॉलो करा, ते सांगून द्या. सो डिजिटल चावडीवरती येऊन खूप छान वाटलं. आणि तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल किंवा तुम्ही यांचे इतर कोणतेही पॉडकास्ट पाहिले असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. एकतर फुकट आहे, तुमचं काय जाणार नाही आहे, पण आमचा फायदा होईल. धन्यवाद.